नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये। कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा या कार्यालयाचे पत्र दिनांक 25/11/2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। सदरील पत्र हे मुख्याध्यापक गगन हायस्कूल खडकी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे। पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये अनुदानास अपात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 अन्वये पात्र करून निर्गमित केलेले आदेश तात्पुरता स्थगित करण्याबाबत येत असल्याबाबत पत्रात म्हटले आहे की उपरोक्त संदर्भी विषयान्वये शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये सन 2022-23च्या संच मान्यतेनुसार शेवटच्या पटसंख्येअभावी आपली शाळा तुकडी अपात्र घोषित करण्यात आलेली होती। परंतु संदर्भीय क्रमांक 3 अन्वये आपण सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार दिनांक 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयान्वये निकष पूर्ण करीत असल्याचे नमूद करून या कार्यालयास वाढीव टप्पा अनुदान मिळवण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता। सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने संदर्भीय क्रमांक 4 अन्वये आपल्याला वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले होते। तरी संदर्भ क्रमांक 2चे शासन निर्णयान्वये प्राप्त प्रस्तावाची पुनश्च पडताळणी केली असता या कार्यालयाची दिशाभूल करून आपले संदर्भीय क्रमांक 3 अन्वये चुकीचे प्रस्ताव सादर केलेले होते। त्यामुळे या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4 अन्वये सन 2024-25च्या संच मान्यतेनुसार वाढीव अनुदान टप्प्याचे निकष पूर्ण करीत असल्याचे वाढीव अनुदान टप्पा मंजूर करण्यात आलेला होता। परंतु शासन निर्णय दिनांक 25 ऑगस्ट 2025 अन्वये मुद्दा क्रमांक 2 मधील ब नुसार निकष पूर्ण करीत नसल्यामुळे संदर्भीय आदेश क्रमांक 4च्या पत्रान्वये दिलेले वाढीव अनुदान आदेश तात्पुरता स्थगित करण्यात येत आहे। तरी याबाबत नोंद घ्यावी। सबब वाढीव टप्प्याने आहरित केलेले वेतन अनुदान शासन खाती जमा करण्यात यावे असे आदेश मनीषा गजभिये शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांनी दिले आहेत। मित्रांनो, सदरील पत्रानुसार सदरील शाळांनी चुकीचा प्रस्ताव सादर करून वाढीव टप्पा मिळवल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे आणि मिळवलेल्या टप्प्याच्या अनुदानाचे वेतन शासनास परत करण्याचे आदेश सदरील पत्रानुसार देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे।